नाणेगावला जायचंय. निरंजनचं थोडंफार सामान आहे ते उतरवायचंय. सॉरी, नाणेगावला नाही, कुठं जायचंय? वाकडला. चला. बोला, कोण पहिलं कोण बोलणार? तुम्ही कॅमेरा चालू आहे असं समजूच नका. हा, मी त्याचं नाव घेतो, आम्ही शिवाचे भक्त. निरंजनचं नाव घेते, लाखोडेंची सून. घ्या ना उरकत. आता सांगा, आकाशवाणी होते परत एकदा होते. नाही कुठं नाही पाठवत. सौरभ बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? काय तर आता निरंजन भाऊंच्या म्हणजे देवीच्या गोंधळाला सुरुवात झाली आहे लग्नाच्या. भाऊंनी 100-100चे बंडल, ते 10-10चे बंडल आणलेले आहेत आणि निरंजनला त्याच्या सासरवाडीत शेवटची संधी दिली पळून जायची. काय बोला? खोपडी तोड
घोडा दिलता. चला आता वहिनीने दादा स्टेजवर पोहोचले आहेत. आता थंड घ्या थोडं. वर आपण कॅमेरा चार्जिंग करू. ये बड़ी अच्छी बात कही आप. ब्राईटनेस ओके ना? निरंजन भाऊ आणि वहिनी 8 वर्षाचं प्रेम सक्सेसफुल होतं आता तुमचं. थोडा कड काढा. कायचं नाहीये. तू या साईडला येत ना कॅमेरामॅन पैसे उभं दिलं का सर बाजू चल. पहिली मंगलाष्टका सुरू झालेली आहे. फटाका नाही बाजूला. फटाका नाही फक्त फुटतो. राहू दे नको. नाही थांबा. काय नाही. कागद आहे. घाबरू नका. फोटो घालण्याची नाही. घाबरू नको. बहन डर गई. घाबरू नका. वहिनी घाबरू नका. फोटो खराब होतात. वहिनी तुम्ही खाली बसा. मामा. अरे मामा. मागं व्हिडिओ काढतात. बाजूला मागं व्हिडिओ काढतात. निरंजन सांगन खाली बसवायचं. सोन्या ए सोन्या. अरे तू घाल ना. असं का? अहो आमच्या यांना खाली घ्या. राहून दे. ठेवा तुमच्याकडं. सोन्या. अशा तऱ्हेने निरंजनला वहिनींनी जाग्यावर झुकवलं आहे. आता 7च्या आत घरात मोकळा करा. स्टेज मोकळा करा. पाहुणं गर्दी कमी करा. सप्तविधी करायचे. सप्तपदीचे सप्तविधी. वहिनी हे बघा. वहिनी हे बघा. हो वहिनी हे बघा. चोरलं. काय दिले? मऊ दिले. चोर कुठला?
चोर काही का सोन्यात दुसरं काय नाही का उचलण्यासारखं? थोडं मागे सर, मागे सर. बऱ्यापैकी सगळं उरकलं आहे आमचं. बॅगा बिगा भरून झाल्यात, कपडे चेंज केलेत, बाकीचे आता उरकतात. तर आपण निघू. निरंजन भाऊंचं बऱ्यापैकी सगळं उरकलं आहे. त्यांचं फॅमिली जरा फोटोशूट चाललं आहे. सचिन भाऊंनी बनवलेलं डेकोरेशन बघा, असं जबरदस्त बनवलं आहे. पैसा वसूल काम असतं. जरा गडबड झाली पण ठीक आहे. तर आता इथनं आपल्याला परत नाणेगावला जायचं आहे. निरंजनचं थोडंफार सामान आहे ते उतरवायचं. सॉरी, नाणेगावला नाही, कुठं जायचं? वाकडला. चला. काय म्हणायचं आता, तुझा मित्र तुला सोडून वहिनीच्या ताब्यात जाणार आहे. सांगतोय आता फक्त बायको बायको. आता माया माया नाही करायचं, आता विद्या विद्या करायचं. विद्या विद्या. तर आत्ता आलो, पक्की दगदग झाली होती त्यामुळे काही व्हिडिओ काढला नाही. आणि इथं आल्यानंतर विशालला जेवायला येणं हे आमचं ठरलेलंच असतं. तर आता आलो आहे, जेवण करू. आता ऑर्डर टेबल भेटते का बघू. इथं 12ही महिने गर्दीच गर्दी असते, सोमवार गुरुवार मंगळवार कुठलाही वार असो. अलाहाबादप्रमाणे विशालचे फ्रीचे पापड. तर स्वागत आहे सगळ्यांचं. आपण आज निरंजनच्या पूजेला आलोय आणि इथं सचिन नाव घेणार नाही, ऐकणार आहे. क्या क्या बोला तूने? नहीं पहले क्या बोला? चल चला चलो. ऐकणार आहे. बोला, कोण पहिलं कोण बोलणार? अरे असं लगेच कॅमेरा चालू करून नाव पाठ करायचं. तुम्ही कॅमेरा चालू आहे असं समजूच नका. हा, पहिलं निरंजन, चल तू घे. एवढा टाइम होता राव, 8 वर्ष टाइम होता. 9 वर्ष. मी तर आत्तापासून मोबाईल मध्ये लिहून ठेवते. हा, घ्या. ए स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बोल. आता बस ना बघा. इथून सुरुवात आहे. अरे आठवायला वेळ लागतो ना. अरे ते काल रात्री मला चांगलं लक्षात राहिले. एवढा वेळ लागला. नवीन पाहिजे. किती वेळ होतो? भूक लागली. हे पंगत बसवायची उरक. राजा तुला डेंजर रे. बघू आमचे झेंडा, बघू आमचे रक्त. विद्याचं नाव घेतो, आम्ही शिवाचे भक्त. त्यांनी पण घ्यायचंय फॅमिली मेंबर. हा घ्या, ऐकून आलं घ्या ना. भाजी बिजी नाही असणार आम्ही इथंच. गळ्यात मंगळसूत्र ही आहे सौभाग्याची खून. निरंजनचं नाव घेते, लाखोडेंची सून. भारत माता की जय. भारत माता देश आहे. चल भूक लागली इथे. तू जेवला? जेवण बिन ए चला की तुम्ही पण जेवायला. तुमचं जेवण. ए चला निरंजन जेवायला. नाही लवकर जेवण बस. आम्ही सोडत नाही, टेन्शन नको घेऊ. काय गावभर आणले का काय मला कळा ना. चला जेवण महत्वाचं आहे, आता जेवण करून घेऊ. मस्त पनीरची भाजी, पुऱ्या.
ए यशला आवरा. अरे किया आले आले ते काय तिकडे सचिन आणि राहिला होता. वाढ भाऊ वाढ 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 खूप लागली. गुलाबजाम आहे का इकडे दे थांब जरा. गुलाबजाम आपला फेवरेट आहे. मस्त तू जास्त नाही का 4च दे त्याला. घ्या ना उरकत. किती गुलाबजाम आहेत त्याची मोजून खाता लागा लाज वाटते का तुला. 108 गुलाबजाम. पण भाईचा गुलाबजाम होता ना, भाईचा जो गुलाबजाम त्याला तोड नाही का तुला आवडला. खरं होता ना एकदम. आता सांग आकाशवाणी होऊ दे परत एकदा होऊ दे. नाही नाही कुठं नाही पाठवत. वाक्य थोडं चेंज पाहिजे. हा परत एकदा नाही नाही आपल्याकडे राहतो कुठं पाठवत नाही आपण. सौरभ बद्दल काय म्हणणं आहे तुमचं. काय ना काय म्हणणं संपला विषय. पहिल्यांदा बघितलं. पहिल्यांदाच इथं बघितलं न कथा पहिल्यांदाच इथं बघितलं न कथा दुसरीकडे कुठेतरी दिसतो. तर आता निरंजन भाऊंच्या गोंधळा म्हणजे देवीच्या गोंधळाला सुरुवात झाली आहे लग्नाच्या. तोपर्यंत मला सुट्टी नाही. काय करायचं ते बघा. या इकडे इथं लाईव्ह उभा. आता गावात तरी दोघं नसतात. बरोबर इकडचे दोघं गावात नसतात, इकडचे दोघं गावात नसतात. बरोबर. त्यांना काय झालं असं? मला माहिती काय झालं मला चांगलं माहिती गाव त्यांचं आधी केस झालंय. अरे लहान हागे घालत होते ते. आता डायपर घालते. अशा आधीचं काय पर्यटन ना एकच झालं का. हो बाजाराला सांग नाही काकडा हा नाचून जोरात झाला पाहिजे. नाचायला कोणतरी नाचल. हो नाचल. त्याच्याबद्दल काय पुढे जा. हो हो तुम्ही त्या side. हे दोघं ती पलीकडची दोघं 4 जण नसतात. चौघा जण नाचतात. नवरदेव का नाचत नाही तुम्हाला माहिती नाही. नाही. त्यांचा आरसा पुढं बसला. एक काम करा. हे मानवाचं कापड सोडा आणि आरशावरती झाकण टाका. मान तालुक्यातलं काय आरशावर झाकण टाकायला इतक्या लागलं. मग नवरदेवाला काय सांगताय. नवरदेव झाडून झालं पाहिजे. तुमची
तुमची सासरवाडी आणि माझी सासरवाडी तिकडचीच आहे. बरोबर आहे. हा ते करूया उद्योग. पातेल्यामध्ये ठेवा आणि आपण आपल्या जागेवरती सगळ्यांनी उभं राहायचं. जायचं. पाच जण बघताय. चला एक नंबरचा देव. 5 जणांना मान दिला पाहिजे. 1 नंबरचा देव कोण आहे? कोण आहे? कोणाला माहित नाही? नाही सांगू द्या. ही होय. हो. ही रानातली रानसटवाय. हे काय करते? अहो रानसटवाय काय करते माहितीये का? हा गावातल्या मुली बायका वड्याला धुवायला गेल्या. त्यांच्या पाण्यात. कोण रानसटवाचा? एवढी चाबरी ती. हो, चला चांगलं ते चला 2 नंबरचा देव. 2 नंबरचा देव तुम्हाला माहितीये का? मला माहिती आहे. ही लांब आली. कुठून आली? ही तुळजापूरची तुळजा भवानी. हा त्यात नाही कालवा करत नाही, गडबड करत नाही. असं आहे का? बोला राजा. चला चांगला मान्य बरं. 3 नंबर चला 3 नंबरचा देव. तुम्हाला माहित नाही? नाही अहो, इथूनच आलाय ते. कुठून? हे होय. हो खारावड्याचा मसोबा. हो मसोबा बोलावला. मसोबा काय करतो? आणि खाऊन खाऊन नुसता फुगत येवी जाई पकडे. 4 नंबर देव. हे 4 नंबरचा देव कोण आहे माहितीये का? कोण आहे? हे बांधावरचा मसोबा. मसोबाच्या नावानं चांगले. हे उकडलेल्या अंड्याची तरफल खातो. हो आणि फेकून देतो आणि टारपाने खातो. चला लास्ट नंबर. लास्ट नंबर तुम्हाला माहितीये का? ह्या देवाचं काहीच नाही. काऊ त्याला 2 बायका. हो शहाणे काय तुम्ही बांधायला मला आला काय तर पुढे नवरी बाई. हा. 2 बायका आहेत, कसं काय? आपण काय होईल एखादी पाणी अहो हा जेजुरीचा खंडे आया. मानू माणसाचा पती. सदानंदाचा. मना बिना एवढा नवरी बाई. तसं बी मार खायचं. माणसाला काय सांगणं आहे? हो गोंधळ बाबा. हा जर काकडा जर तुळजापुरामध्ये जर पांजळला असता तुळजापुरामध्ये पाजळ असता तर तर कमीत कमी किती खर्च आला असता? 25,000 रुपये खर्च. बरोबर. काकड्यावाल्याला प्रत्येकाला सांगा जास्त ना प्रत्येकाने 100 रुपये फक्त देवाजवळ ठेवायची ना. ठेवायचे आणि आपापल्या सांगितलं. पाया पडा. चला 1 नंबर. चला. चला, चला. सटवाय चला. सगळं आहे आपल्याकडे. या सगळ्या योजना पुढे जातात. डिजिटल.
बाईचं कसं असतं हो बाईचं कसं हलतं या दादाचं का नाही हलत अंग हा जरा जोरात हलवा जरा त्यांच्यासोबत लॉटरीचं लय मोठं तिकीट गावलेलं त्यांना नाडी गुंडराची आली थोरल्या थोडं जेवण तर आता मी आलोय पक्का वैतागलो सगळी वैतागल्यात जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटू पुन्हा एकदा नवीन ठिकाणी आणि एका अजून 2 जणांची विकेट पडली लवकर अजून पडतील चला अमय शेठ पुढची विकेट तुमची म्हणजे माझी सगळ्यांची